गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण अँटीमायक्रोबियल सिस्टीम मधला महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. तर त्यामध्ये आपण अँटी मलेरियल ड्रग्स डिस्कस करणार आहोत. तर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही सर्वांनी मलेरियाची ट्रीटमेंट पेशंटला दिलेली असेल. तर मलेरियाच्या ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते ड्रग आता सध्याच्या क्लिन सिनेरिओमध्ये यूज केले जातात? आर्टिसोनेट यूज करतो सर सध्या. आर्टिसोनेट. ओके. म्हणजे पॅरेंटल रूट पॉईंट ऑफ व्ह्यू हम्म. आर्टिसोनेट. हम्म. ओरली कोणते ड्रग, कोणता ग्रुप यूज केला जातो? क्लोरोक्विन, ओके, क्लोरोक्विन होतो. अजून प्रायमा प्रायमाक्विन देतो, लुमेफॅन्टरिन देतो. ल्युमिफेंट्रिन अलोन देता का आर्टिमिथर ल्युमिफेंट्रिन कॉम्बिनेशन? आरटी आरटी म्हणतो टॅबलेट येते कॉम्बिनेशन मध्ये. ओके. आर्टिमिथर. म्हणजे त्याला आपण आर्टिमायसिन कॉम्बिनेशन ट्रीटमेंट देतो. ओके. ओके. तर आणि आयएम इंजेक्शन पण येतं इमाल म्हणून. कोणता इमाल म्हणून आयएम इंजेक्शन पण येतं. कोणता ल्युमिफेंट्रिन? नाही नाही नाही, हे हे असतं ते आर्टिमिथर आर्टिथर असतं तर त्याच्यामध्ये ओके. आयएम देतो. ओके, म्हणजे आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह पैकी आपण एखादा यूज करू शकतो, आय व्ही किंवा इंट्रामस्क्युलर. त्यात आर्टिसुनेट, आर्टिमिथर, आर्टिइथर ड्रग आहेत. काही नवीन ड्रग पण मार्केटमध्ये म्हणजे पाईपलाईन मध्ये आहे. पण तुम्हाला आर्टिसोनेट, आर्टिमिथर, आर्टिइथर हे तीन नावं माहीत असले मोर दॅन सफिशियंट आहे. आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह, क्लोरोक्विन आहे, प्रायमॅक्विन आहे आणि क्विनिन एक आहे. हम्म. तर ह्या ड्रगचं नॉलेज एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू असणे गरजेचं आहे. क्लोरोक्विन, क्विनिन, प्रायमॅक्विन आणि आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह. बाकीचे ड्रग्स डिटेलमध्ये माहीत नसले तरी चालू शकता. बरोबर आहे. आता याच्यामध्ये क्लासिफिकेशन विचारलं जाऊ शकतं. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट. तीन ड्रगचे विचारले जाऊ शकतात लॉंग क्वेश्चन पॉईंट ऑफ. एक तर क्लोरोक्विन, एक तर क्विनिन किंवा आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह. प्रायमॅक्विनचा रोल मलेरियामध्ये काय आहे, म्हणजे शॉर्ट नोटसाठी ते विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज द रोल ऑफ प्रायमॅक्विन इन मलेरिया, 2 मार्कला किंवा 4 मार्कला. तर प्रायमॅक्विन 2 मार्कला विचारलं जाऊ शकतो. प्रायमॅक्विन लॉंग क्वेश्चनवर येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण शॉर्ट नोट कव्हर झाली त्यात लॉंग क्वेश्चनला क्लासिफिकेशन ऍड होतं. जरी आलं तरी काही त्याच्यात घाबरायची गरज नाही. तर ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. ड्रग्स खूप आहेत, पण जे कॉमनली यूज होतात त्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. मलेरियाचे ड्रग्स पाहण्याआधी मलेरिया कोणत्या त्या ऑर्गॅनिझमचे इन्फेक्शन, म्हणजे कोणत्या कशामुळे होतो आणि त्याचे साईन सिम्टम्स आपण पाहणार आहोत. आणि मेडिसिन पॉईंट ऑफ व्ह्यू ही मॅनेजमेंट ऑफ मलेरियावर क्वेश्चन येऊ शकतो. मग त्यात तुम्हाला अँटी मलेरिया ड्रग्स लिहायच्यात. बाकी सिम्टमॅटिक ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या गोष्टी असतील, अँटीपायरेटिक, त्या गोष्टी ऍड करणं गरजेचं आहे. तर बेसिक गोष्टी आता आपण स्टार्ट करूया. बेसिक पहिले डिस्कस करणार आहोत, नंतर क्लासिफिकेशन आणि नंतर मग ड्रग्स. तर याच्यामध्ये मलेरिया हा जो आजार आहे हा एनाफिलस फिमेल मॉस्किटोच्या बाईटमुळे होतो. आणि प्लाझ्मोडियम नावाचा पॅरासाइट हा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे ज्याने मलेरिया होतो. त्या प्लाझ्मोडियमचे टाइप्स आहेत: पी व्हायवेक्स, पी ओफेल, पी फॅल्सिपॅरम, पी मलेरी. तर त्यापैकी कोणत्या तरी प्लाझ्मोडियम स्पेसिसमुळे मलेरिया होतो. आणि हे जे फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो आहे ते व्हेक्टर म्हणून कार्य करते. म्हणजे इन्फेक्शन माणसामध्ये पसरवण्याचं काम हे फिमेल अॅनाफिलस मॉस्किटोने केलं जातं. आता मॉस्किटोमध्ये फिमेल आणि मेल असतात. तर फिमेल मॉस्किटो आपल्याला बाईट करतो, मेल मॉस्किटो आपल्याला बाईट करत नाही. ते बाकी त्यांच्या फूडवर मेल मॉस्किटो जिवंत राहू शकतो, पण फिमेल मॉस्किटोला ब्लडची गरज असते. आता त्यात मी डिटेल जाणणार नाही.
कशासाठी काय, तर त्यामुळे फिमेल मॉस्किटो अॅनाफिलस मॉस्किटो हे ह्युमन्सला बाईट करते आणि त्याच्या थ्रू हा मलेरिया पसरला जातो, म्हणून त्याला व्हेक्टर असं म्हणतात. त्याच्यात प्लाझ्मोडियमचे जे ऑर्गॅनिझम आहे इन्फेक्टेड पर्सन मधून मॉस्किटो मध्ये येतात आणि मॉस्किटो दुसऱ्या माणसाला चावला, नॉर्मल ज्याला इन्फेक्शन नाही, तर त्यात ते इन्फेक्शन ब्लडमध्ये स्प्रेड केलं जातं किंवा त्या माणसामध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि मग असं इन्फेक्शन एका माणसाकडून दुसऱ्या, दुसऱ्याकडून तिसरा, असं फिमेल अॅनाफिलस मॉस्किटोच्या थ्रू होतो. तर यात तुम्हाला प्लाझ्मोडियम स्पेसिस कोणते आहेत आणि ड्रगचे मेकॅनिझम किंवा रोल माहीत होण्यासाठी ते प्लाझ्मोडियम स्पेसिसची लाईफ सायकल कशी आहे, मॉस्किटोमध्ये गेल्यावर तो डेव्हलप कसा होतो प्लाझ्मोडियम, आणि ह्युमन्समध्ये इन्फेक्शन म्हणजे जेव्हा ते मॉस्किटो बाईट करतात ह्युमनला, तेव्हा ह्युमनमध्ये एंटर झाल्यानंतर त्या प्लाझ्मोडियमची डेव्हलपमेंट कशी होते ती तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. म्हणजे लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम जी आहे ती ड्रगच्या मेकॅनिझम किंवा ड्रगचा रोल माहीत होण्यासाठी महत्वाची आहे. तर थोडक्यात आपण त्या गोष्टी डिस्कस, लाईफ सायकल मी पहिले डिस्कस करेल डिटेलमध्ये, पण थोडक्यात तुम्हाला ऍटलिस्ट त्याच्या स्टेजेस माहीत असणं गरजेचं आहे. मग आपण समरी नंतर पाहूया, पूर्ण लाईफ सायकल डिस्कस झाल्यावर समरीमध्ये कोणते पॉईंट्स लक्षात ठेवायचे. तर आता इंट्रोडक्शन पार्ट मी स्टार्ट करत आहे. Malaria is considered as oldest disease to which is known to mankind. Initially, it was thought that it occurred due to bad air, म्हणून नाव आलं मलेरिया. मल मीन्स बॅड. तर 1880 पर्यंत असं अज्युम केलं होतं की मलेरिया हा बॅड एअरमुळे होतो आणि त्याच्यामुळे नाव आलं मल एरिया. ओके, नंतर आता कळलं आपल्याला की मलेरिया इज कॉज बाय प्रोटोझोअल पॅरासाइट ऑफ द जिनस प्लाझ्मोडियम अँड दिस इज द कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम प्लाझ्मोडियम प्रोटोझोअल पॅरासाइट. तर प्लाझ्मोडियम हे एक पॅरासाइट आहे, प्रोटोझोअल ग्रुपचा आहे आणि इट इज ट्रान्समिटेड टू मॅन बाय सर्टन स्पेसीज ऑफ इन्फेक्टेड फिमेल अनाफिलस मॉस्किटो. तर फिमेल अनाफिलस मॉस्किटोने तो स्प्रेड होतो. तर ह्या मलेरियासाठी नॅशनल मलेरिया इरेडिकेशन प्रोग्राम 1958 मध्ये स्टार्ट झाला होता. नंतर त्याचं नाव चेंज करून नॅशनल अँटी मलेरियल प्रोग्राम केलं. नंतर त्याचं नाव चेंज करून नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम केलं. तर हे गव्हर्नमेंटनी स्टार्ट केलेला प्रोग्राम आहे, नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम. तर त्याविषयी तुम्हाला माहित असणं काही गरजेचं नाहीये. दरवर्षी 40,000 डेथ्स मलेरियामुळे होतात. तर या प्लाझ्मोडियम स्पेसिसमध्ये पी व्हायवेक्स, पी ओव्हेल, पी मलेरी, पी फॅल्सीपॅरम हे प्लाझ्मोडियम स्पेसीज आहेत. त्यांनी मलेरिया होऊ शकतो. त्यात पी फॅल्सीपॅरम इन्फेक्शन जे आहे ते काही वेळेस त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि डेथ्स होऊ शकतात. तर पी फॅल्सीपॅरमला आपण मॅलिग्नंट फॉर्म पण म्हणू शकतो आणि पी वायवेक्सला बेनाईन म्हणजे माइल्ड फॉर्म. म्हणजे पी वायवेक्स इन्फेक्शन असेल तर कॉम्प्लिकेशनचे चान्सेस कमी असतात, पण पी फॅल्सीपॅरम असेल तर सेरेब्रल मलेरिया होऊन डेथही होऊ शकते. तर मेजॉरिटी डेथ्स जे आहेत ते फॅल्सीपॅरम मलेरियामुळे. तर याच्यात कोणता कॉमन मलेरिया पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, तर त्याचा आन्सर आहे पी व्हायवेक्स. 70% केसेस इंडियामध्ये पी व्हायवेक्सने होतात, पण 30% जे आहे ते पी फॅल्सीपॅरमने होतात आणि त्या त्यांच्यात कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि डेथही होऊ शकते जर सिव्हिरिटी जास्त असेल. ओके, तर आता आपण लाईफ सायकल पाहणार आहोत. तर याच्यामध्ये दोन होस्ट आहे पहा, एक आहे फिमेल मॉस्किटो आणि दुसरा आहे ह्युमन. आता लाईफ सायकल मध्ये दोन पार्ट पडतात, असेक्सुअल लाईफ सायकल आणि सेक्सुअल लाईफ सायकल. तर असेक्सुअल लाईफ सायकल जी आहे ती ह्युमन्स मध्ये होते. म्हणजे ह्या ज्या प्लाझ्मोडियम्स
पॅरासाइटची असेक्सुअल लाईफ सायकल ही ह्युमन्स मध्ये होते आणि सेक्सुअल लाईफ सायकल ही फिमेल अनाफाइलस मॉस्किटो मध्ये होते. म्हणजे लाईफ सायकल मध्ये आपण असेक्सुअल लाईफ सायकल जी ह्युमन्स मध्ये होती ती पाहणार आहोत आणि सेक्सुअल लाईफ सायकल ही मॉस्किटो मध्ये होती ती पाहणार आहोत. ओके. तर सेक्सुअल लाईफ सायकल जी मॉस्किटोत होते ते आपण पहिले पाहूया. एक मिनिट हा. हा. आवाज येतोय ना माझा? हो हो सर, सर येतोय सर. ओके. ठीक आहे, एक मिनिट हा. आता हे आपल्याला का माहीत ठेवायचं आहे ही लाईफ सायकल? तर ड्रगचा रोल काय आहे ते माहीत होण्यासाठी. आता सेक्सुअल लाईफ सायकल ही फिमेल एनाफिलस मॉस्किटो मध्ये होते. त्यात काय काय गोष्टी घडतात? तर इनिशियली फिमेल मॉस्किटो जी आहे ती दॅट इज त्या फिमेल मॉस्किटो इन्फेक्टेड होते बाय बायटिंग अ मलेरियल पेशंट. म्हणजे मलेरिया ज्या पेशंटला झालेला आहे त्या पेशंटला जर फिमेल मॉस्किटो बाईट झाली तर फिमेल मॉस्किटो इन्फेक्टेड होते. ओके. ह्या मलेरियाच्या पेशंटमध्ये ब्लडमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स मॉस्किटो सॉरी पॅरासाइटचे प्रेझेंट असतात. म्हणजे जेव्हा फिमेल मॉस्किटो मलेरिया पेशंटला बाईट करतं तेव्हा मलेरियाचा जो पेशंट आहे त्या पेशंटमध्ये जे मेल आणि फिमेल गॅमेट्स आहे पॅरासाइटचे ते मेल आणि फिमेल गॅमेट्स हे फिमेल मॉस्किटोमध्ये एंटर होतात आणि जीआयटी मध्ये आता ह्या ब्लडमध्ये मेल आणि फिमेल ग्लॅमेट्स असतात. मॉस्किटो बाईट करेल मलेरिया पेशंटला, ब्लड सक करेल, ब्लड स्टमक मध्ये जाईल, जीआयटी मध्ये सिस्टीम मध्ये एंटर होईल आणि त्या ब्लड मध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स आहे. तर ही जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती ब्लडला डायजेस्ट करते, परंतु गॅमेट्स आर रेजिस्टंट फॉर डायजेशन. गॅमेट्स डिस्ट्रॉय होत नाही, डायजेस्ट होत नाही बाय गॅस्ट्रिक ज्यूस. आणि मग तिथं मेल गॅमेट फिमेल गॅमेट गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक मध्ये त्यांचं तिथं फर्टिलायझेशन होतं फिमेल गॅमेटचं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर मॉस्किटो गटमध्ये त्याच्यात डिफरन्शिएशन आणि मल्टिप्लिकेशन होतं आणि ओसाइट्स तयार होतात. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट मॉस्किटोच्या जीआयटी मध्ये एंटर झाल्यानंतर तिथं फर्टिलायझेशन होतं, ओसाइट फॉर्मेशन होतं आणि ओसाइट तयार झाल्यानंतर ह्या ओसाइट मॅच्युअर म्हणजे डेव्हलप झाल्यानंतर स्पोरोझाइट्स रिलीज करतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय रिलीज करतात? स्पोरोझाइट्स. ओके. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स फिमेल मॉस्किटोमध्ये एंटर झाल्यानंतर त्याच्यात फर्टिलायझेशन होऊन ओके फर्टिलायझेशन होऊन ओसाइड्स तयार होतात आणि ओसाइड्स मॅच्युअर झाल्यानंतर स्पोरोझाइट्स रिलीज करतात, मॅच्युअर स्पोरोझाइट्स. आणि हा स्पोरोझाइट त्यानंतर हे स्पोरोझाइट्स मॉस्किटोचे जीआयटी नंतर पासून मायग्रेट होतात आणि इन्सेक्टच्या म्हणजे त्या फिमेल मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये डिपॉझिट होतात. आता हे स्पोरोझाइड तयार कुठं झालेत? गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक मध्ये. आणि हे स्पोरोझाइड्स तयार झाल्यानंतर ते स्टोअर कुठं झालेत? इन्सेक्ट सलायव्हरी ग्लँड. ही झाली सेक्सुअल लाईफ सायकल. म्हणजे फिमेल मॉस्किटो इन्फेक्टेड कशामुळे होतात? मेल आणि फिमेल गॅमेट्स पॅरासाइटचे जे आहेत ते फिमेल मॉस्किटोमध्ये एंटर झाल्यावर फिमेल मॉस्किटो इन्फेक्टेड होतात. इन्फेक्टेड होत. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स मॉस्किटोमध्ये गेले तर मॉस्किटो इन्फेक्ट होतं. गटमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स मुळे म्हणजे फिमेल गॅमेट्स जे आहेत त्याच्यात फर्टिलायझेशन होऊन फर्टिलायझेशन ओसाइड्स तयार ओसाइट्स होतात तयार आणि होतात. ओसाइड्स मॅच्युअर झाल्यावर स्पोरोझाइट स्पोरोझाइट्स होतात. आणि स्पोरोझाइट्स मायग्रेट होऊन इन्सेक्टच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये डिपॉझिट होतात. आता हा स्पोरोझाइट जो आहे हा ह्युमन साठी इन्फेक्टिव्ह फॉर्म आहे. म्हणजे
जेव्हा ही इन्फेक्टेड फिमेल मॉस्किटो नॉर्मल पर्सनला बाईट करेल, ड्युरिंग बाईट ड्युरिंग बाईट ती त्याचं ब्लड घेत राहील, त्यावेळेस सलाव्हरी ग्लँड मधले हे स्पोरोझाइड्स त्या नॉर्मल पर्सन मध्ये एंटर होईल. आणि हे स्पोरोझाइड एंटर झाल्यानंतर ते मॅच्युअर होऊन तिथं कशा पद्धतीने लाईफ सायकल होते ते आपण सेक्सुअल लाईफ सायकल ह्युमन्स मधली पाहणार आहोत. तर इन्फेक्टिव्ह फॉर्म ह्युमनसाठी काय आहे? स्पोरोझॉइड. आणि स्पोरोझॉइड स्टोअर कशात असतो? मॉस्किटोच्या सलायवरी. सॅलरी ग्लँड मध्ये. ग्लँड. लक्षात आलं? तर हे स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत थोडक्यात, आणि काय काय गोष्टी घडतायत ते लक्षात ठेवायचं, म्हणजे ड्रग जेव्हा आपण डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. आता असेक्सुअल लाईफ सायकल जी ह्युमन मध्ये घडते ती फार महत्वाची आहे. ओके. Asexual life cycle is divided into three stage: pre-erythrocytic stage, erythrocytic stage आणि exoerythrocytic. एक्झोएरिथमेटिक स्टेज. ओके. आता तुम्हाला एक मिनिट हा. हे परत डिस्प्ले गेलाय, तुम्हाला दिसतंय ना? हो सर. ओके. मला म्हणजे ते जे हे आहे ना, रायटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू पेन वगैरे ते डिस्प्ले नाही होते, त्यामुळं मला ते करता येणार नाही, पण आपण डिस्कस करूया आता. ओके. आता फर्स्ट जे हे आहे, पहिला पॉइंट जो आहे, असेक्सुअल लाईफ सायकल इट इज डिवायडेड इंटू थ्री स्टेजेस: प्री इरोथ्रोसायटिक स्टेज, इरोथ्रोसायटिक स्टेज आणि एक्झो इरोथ्रोसायटिक स्टेज. एक्झो इरोथ्रोसायटिक स्टेज ही प्रत्येक पेशीज मध्ये घडत नाही. पी व्हायवेक्स म्हणजे जी आहे म्हणजे एक्झोइरोथ्रोसायटिक स्टेज विषयी आपण नंतर पाहणारच आहोत. तर पहिले आपण एक एक स्टेप पाहूया, मग आपण बाकीच्या गोष्टी पाहूया. प्री इरोथ्रोसायटिक स्टेज काय आहे ते आपण पाहणार आहोत. प्री इरोथ्रोसायटिक स्टेज म्हणजे इरोथ्रोसायटिक स्टेजच्या आधीची. आता जेव्हा इन्फेक्टेड फिमेल मॉस्किटो बाइट्स नॉर्मल पर्सन, इट रिलीजेस sporozoites into the bloodstream of the person. म्हणजे ह्युमन साठी इन्फेक्टिव्ह फॉर्म कोणता आहे? स्पोरोझॉइड. काय आहे? स्पोरोझॉइड. स्पोरोझॉइड्स. बट अनफॉर्च्युनेटली नो ड्रग इज अवेलेबल टू किल दी स्पोरोझॉइड्स. म्हणजे ह्या स्टेजला जर एखादा ड्रग अवेलेबल असता तर आपण मलेरियाचं इन्फेक्शन ह्या स्टेजला प्रिव्हेंट करू शकलो असतो, परंतु तसा ड्रग अवेलेबल नाही. बरोबर, म्हणजे स्पोरोझाइडला किल करणारा ड्रग मार्केटमध्ये नाही. नाहीये. आता स्पोरोझाइड्स एंटर झाल्यानंतर ते जास्त वेळ ब्लड मध्ये राहू शकत नाही, त्यामुळे त्यांना त्यांचं तात्पुरती न्यू काय म्हणता येईल की त्यांना राहण्याची जागा शोधावं लागतं. बरोबर आहे, ब्लड मध्ये ते जास्त वेळ राहू शकत नाही. मग हे स्पोरोसाइट्स काय करतात? त्यांचं शेल्टर लिव्हर मध्ये हे करतात की तिथं ते जातात आणि तिथं थांबतात. मग स्पोरोझाइड्स फ्रॉम द ब्लड एंटर्स इन टू द लिव्हर. त्या लिव्हर मध्ये त्यांच्यात मॅच्युरेशन होतं. स्पोरोझाइडचं मॅच्युरेशन, स्पोरोझाइट मॅच्युअर होऊन मल्टी न्यूक्लिएटेड शिझॉन्स तयार होतात. मल्टी न्यूक्लिएटेड शिझॉन्स हे नाव लक्षात तुम्हाला ठेवायचे, शायझॉन्स. मल्टी न्यूक्लिएटेड सायझन म्हणजे स्पोरोझाइड लिव्हर मध्ये आल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन मल्टी न्यूक्लिएटेड शिझॉन्स मध्ये होतं. ओके. आणि हे जे शिझॉन्स आहे लिव्हर मधले त्यांना टिश्यू शिझॉन्स म्हणतात, कारण ते टिश्यू मध्ये असतात. लक्षात आलंय? ओके. त्यांना काय म्हणतो आपण? टिश्यू टिश्यू शिझॉन्स, कारण ते टिश्यू मध्ये येतं. टिश्यू मध्ये. एक मिनिट ट्राय करतो मी, झालं तर. एक मिनिट.
एक मिनिट मी जस्ट परत एकदा पीपीटी ओपन करतो, जेणेकरून जर झालं आपलं तर खाली घेऊया. हम्म, हम्म, ओके. तर आपलं परत एकदा सेक्सुअल लाईफ सायकलचं आपण डिस्कस करूया. 3 स्टेज आहे: प्री इरेथ्रोसायटिक स्टेज, इरेथ्रोसायटिक स्टेज, एक्झो इरेथ्रोसायटिक. जेव्हा इन्फेक्टेड फिमेल mosquito bites to the normal person, this female mosquito releases sporozoites into the blood. Okay. Now these sporozoites, they are not able to survive for long period in the bloodstream, so they enters into the liver. These sporozoites then mature into multinucleated शिझॉन्स आणि त्यांना आपण काय म्हणतो? टिश्यू शिझॉन्स. जे शिझॉन्स टिश्यू मध्ये असतात, लिव्हर मध्ये, त्यांना आपण काय म्हणतो? टिश्यू शिझॉन्स. आणि हे टिश्यू शिझॉन देन मॅच्युअर विथिन 8 to 21 days टू फॉर्म मोनोन्युक्लिएटेड मेरोझॉइड्स. ओके. मोनोन्युक्लिएटेड मेरोझॉइड्स. ओके. आता स्पोरोझाइड्स इन्फेक्टेड फिमेल मॉस्किटो मधून ब्लड मध्ये आले, ते स्पोरोझॉइड्स लिव्हर मध्ये गेले, लिव्हर मध्ये ते स्पोरोझॉइड शिझॉन्स मध्ये कन्वर्ट झाले, शिझॉन्स मेरोझॉइड्स मध्ये कन्वर्ट झाले, and these merozoites then liberated by the liver, and then these merozoites enter into the bloodstream. So this stage which takes place in the liver is known as pre-erythrocytic stage. तर प्री इरेथ्रोसायटिक स्टेज ही कुठं घडते ते लक्षात आलं तुमच्या? हो सर. हो ओके. सर. आणि कोणत्या मॅच्युरेशनच्या स्टेप लक्षात झाल्या? तशा स्पोरोझाइड्स आहे, ते शिझॉन्स मध्ये टिश्यू कन्वर्ट होतात सिझॉन्स मध्ये, आणि शिझॉन्स मेरोझॉइड्स मध्ये. मेरोझोइड्स मध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतर जे मेरोझॉइड्स रिलीज झालेले आहेत ते आरबीसी ला इन्फेक्ट करतात आणि मग इरेथ्रोसायटिक स्टेज चालू होते. आता जे ड्रग्स प्री इरेथ्रोसायटिक स्टेजवर इफेक्टिव्ह आहेत, ते ड्रग्स आपण कशासाठी वापरता? आता एक लक्षात घ्या की जे इन्फेक्शन जे आहेत मलेरियाचे जे साईन सिम्टम्स आहे, ते आरबीसी मध्ये जे म्हणजे ब्लड शिजॉन्स जे असतात, ते जेव्हा आरबीसी रप्चर होऊन ते त्याच्याबरोबर पायरोजन्स रिलीज होतात आणि मग इन्फेक्शन किंवा साईन सिम्टम दिसून येतात. तर आपण मलेरियाचं इन्फेक्शन प्री इरेथ्रोसायटिक स्टेजवर जे ड्रग ऍक्ट होत आहे ते यूज करून एखाद्या पेशंटमध्ये प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे त्या पेशंटला फिमेल मॉस्किटोने बाईट केलेला आहे, परंतु पेशंटला डिसीज डेव्हलप होण्याआधीच आपण जर तो स्टॉप केला तर प्रिव्हेन्शन होऊ शकतं. आणि त्यासाठी प्री इरेथ्रोसायटिक स्टेजवर जे ड्रग ऍक्ट होत आहे ते आपण यूज करू शकतो. आणि ते ड्रग्स जे आपण प्री इरेथ्रोसायटिक स्टेजला यूज करतो, ते ड्रग्स मलेरियाच हा डिसीज त्या पेशंटमध्ये प्रिव्हेंट करू शकतात. आणि अशा प्रोफेलॅक्सिसला आपण कॉझुअल प्रोफेलॅक्सिस म्हणतो. म्हणजे कॉझुअल प्रोफेलॅक्सिससाठी तुम्हाला जर कोणी विचारलं की कोणत्या स्टेजवर ऍक्ट होणारे ड्रग महत्वाचे आहे, प्री इरेथ्रोसायटिक का इरेथ्रोसायटिक का एक्झो इरेथ्रोसायटिक, तर त्याचा आन्सर काय येईल? प्री इरिथ्रोसायटिक स्टेज. प्री इरेथ्रोसायटिक स्टेज. Drugs which are effective against pre-erythrocytic stage are useful for which prophylaxis? Causal prophylaxis. ओके. ठीक आहे. म्हणजे प्री इरेथ्रोसायटिक स्टेजवर जे ड्रग ऍक्ट होतात ते आपण प्रोफॅलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो आणि त्या प्रोफॅलेक्सिसचं नाव आहे कॉझुअल प्रोफॅलेक्सिस. ओके. त्यानंतर इरेथ्रोसायटिक स्टेज.
आता प्री इरिथ्रोसायटिक स्टेज मध्ये मेरोझाईट रिलीज झालेत, शेवटच्या स्टेपला ब्लड मध्ये आलेत. आता हे मेरोझाईट्स काय करतात, आरबीसी ला इन्फेक्ट करतात, आरबीसी मध्ये एंटर होतात. दिस मेरोझाइट्स एंटर्स इनटू द आरबीसी and they form trophocytes. They form trophocytes. ओके, लक्षात आलं? ओके. आता हे ट्रोपोझाइट्स दे मॅच्युअर्स इनटू द शिझॉन्स. म्हणजे मेरोझाइट्स आरबीसी मध्ये आले, ट्रोपोझाइट्स बनले. ट्रोपोझाइट्स मग काय करतात, काही ट्रोपोझाइट्स काय बनवतात, शिझॉन्स. आणि ह्या शिझॉन जे आरबीसी मध्ये आहेत, त्या शिझॉनला आपण ब्लड शिझॉन्स म्हणतो. काय म्हणतो? ब्लड शिझॉन. तर ब्लड शिझॉन्स आणि टिश्यू शिझॉन्स यामधला फरक लक्षात आला का तुमच्या? Yes, sir. ओके. Yes, sir. ब्लड शिझॉन्ट हे आरबीसी शी रिलेटेड आहे, टिश्यू शिझॉन्ट्स हे लिव्हर. Liver shield. ओके. तर मॅच शिझॉन्ट्स बनता. आणि जसं लिव्हर मध्ये शिझॉन्स मॅच्युअर होऊन मोनोन्युक्लिएटेड मेरोझाइट्स बनले होते, तसंच इथंही शिझॉन्स मॅच्युअर होऊन मेरोझाइट्स बनतात. ओके. म्हणजे मेरोझाइट्स आरबीसी मध्ये आले, ट्रोपोझाइट्स बनले, ट्रोपोझाइट्स पासून शिझॉन्स बनले, शिझॉन्स परत मल्टीन्युक्लिएटेड मेरोझाइट्स बनवतात. तर आरबीसी मध्ये ह्या स्टेजेस येतात. मेरोझाइट्स एंटर इनटू द आरबीसी, merozytes convert into trophozytes, trophozytes convert into शिझॉन्स, शिझॉन्स convert into the merozytes. ओके. आता जे आरबीसी मध्ये मेरोझाइट्स बनलेले आहेत ते रप्चर होतात आणि थाउजंड्स ऑफ मेरोझाइट्स ब्लड स्ट्रीम मध्ये रिलीज होतात. आणि अलॉंग विथ दॅट देर इज रिलीज ऑफ पायरोजन, TNF अल्फा अँड पॉलिमराइज हिम. ओके. there is release of pyrogen, TNF alpha and polymerize heme, which gives rise to the symptoms and sign associated with malaria. म्हणजे हे आरबीसी रप्चर झाल्यावर थाउजंड्स ऑफ मेरोझाइड सर्क्युलेशन मध्ये रिलीज होता आणि ह्या मेरोझाइड्स बरोबर पायरोजन, TNF अल्फा, पॉलिमराइज हिम रिलीज होतो. आता हे पायरोजन काय करतात, हे ब्रेन मध्ये जातात आणि ब्रेन मध्ये ते हायपोथॅलॅमस मध्ये टेम्परेचर सेट पॉइंट हायर सेटला सेट करता बाय इंड्युसिंग कॉक्स एन्झाईम. देर इज इन्क्रीज प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस आणि त्याच्यामुळं मग फिवर येतो. लक्षात आलं? त्याच्यामुळं फिवर येतो आणि मग ते फिवर ट्रीट करण्यासाठी आपल्याला कॉक्स इनहिबिटर्स देणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे ड्युरिंग आरबीसी रप्चर along with merozoids, पायरोजन, TNF अल्फा, पॉलिमराइज हिम रिलीज होतं आणि हे रप्चर ऑफ द आरबीसी, धिस स्टेप इज इम्पॉर्टंट टू गिव्ह राईज सिम्टम्स अँड साइन असोसिएटेड विथ मलेरिया. ओके. आता हे मेरोझाइट जे रिलीज झालते आरबीसी मधून थाउजंड्स ऑफ, हे परत दुसऱ्या आरबीसी ला इन्व्हेड होतं आणि करतात आणि परत आरबीसी इरिथ्रोसायटिक स्टेज स्टार्ट होते दुसऱ्या आरबीसी मध्ये. ओके. लक्षात आलं हे इतकं? आतापर्यंतचा पार्ट आरबीसी बनला. हो सर. ओके. म्हणजे आरबीसी मध्ये मेरोझाइट्स आल्यानंतर ट्रोपोझाइट्स मध्ये कन्वर्ट होतात, ट्रोपोझाइट शिझॉन्स मध्ये कन्वर्ट होतं, शिझॉन्स परत कशात कन्वर्ट होतात, मेरोझाइट्स मध्ये. आणि मेरोझाइट्स म्हणजे आरबीसी रप्चर होतं नंतर, म्हणजे आरबीसी मेरोझाइट्स बनल्यानंतर रप्चर होता इन्फेक्टेड आरबीसी आणि त्याच्याबरोबर पायरोजन, TNF अल्फा, पॉलिमराइज हिम रिलीज होतं रिलीज आणि मग ते साइन सिम्टम्स. सिम्टम्स मलेरिया. म्हणजे ही इरिथ्रोसायटिक स्टेज मध्ये रप्चर ऑफ द आरबीसी रिस्पॉन्सिबल फॉर सिम्टम्स अँड साइन्स ऑफ मलेरिया. बरोबर. आता येस. याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा हे आरबीसी मध्ये, म्हणजे आता हे आरबीसी मध्ये ह्या ज्या गोष्टी घडतात त्याला इरिथ्रोसायटिक स्टेज म्हणतो आपण. आणि ड्युरिंग मॅच्युरेशन विथ इन द रेड सेल्स ते होस्ट हिमोग्लोबिन वापरलं जातं. काय वापरलं जातं? होस्ट हिमोग्लोबिन. याच्यात काय होतं की हिमचं ब्रेकडाऊन होतं, हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होतं हिम आणि ग्लोबिन मध्ये आरबीसी मध्ये. म्हणजे हिम बनला आणि ग्लोबिन बनला. बरोबर आहे. आणि हा जो हिम आणि ग्लोबिन आहे ते आर ट्रान्सपोर्टेड टू पॅरासाइट फूड व्हॅक्युअल, पॅरासाइट फूड व्हॅक्युअल, वेअर ग्लोबिन प्रोव्हाइड सोर्स ऑफ अमायनो ऍसिड.
म्हणजे पॅरासाइटच्या मॅच्युरेशनसाठी हिमोग्लोबिन मधला कोणता पार्ट यूज झालाय? हिमोग्लोबिन ब्रेक झालं हिम आणि ग्लोबिन मध्ये, आणि हे पॅरासाइटच्या फूड व्हॅक्युल मध्ये जातं, आणि त्यातला कोणता पार्ट वापरला जातो? ग्लोबिन. ग्लोबिन प्रोव्हाइड सोर्स ऑफ ग्लोबिन अमायनो यूज ऍसिड करतो. टू पॅरासाइट. लक्षात आलं? बरोबर आहे. येस म्हणजे येस हिमोग्लोबिन मधला ग्लोबिन प्रोव्हाइड सोर्स ऑफ अमायनो ऍसिड, म्हणजे हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होतं आरबीसी मध्ये हिम आणि ग्लोबिन, आणि हा ग्लोबिन पॅरासाइट वापरतात त्यांच्या मॅच्युरेशनसाठी. हा ग्लोबिन फूड व्हॅक्युल्स मध्ये जातो, म्हणजे हे फूड व्हॅक्युल्स मध्ये वाहून अमायनो ऍसिड प्रोव्हाइड करतात. ग्लोबिन म्हणजे इट इज अ सोर्स ऑफ अमायनो ऍसिड, म्हणून ग्लोबिन वापरला जातो. परंतु दिस हिम इज ए टॉक्सिक फॉर द प्लाझ्मोडियम पॅरासाइट. ओके, हिम काय आहे? टॉक्झिक. टॉक्सिक आहे. मग आता ह्या हिमला टॉक्झिक असेल तर पॅरासाइटला, टॉक्झिक असल्यामुळे पॅरासाइटला तो डिस्ट्रॉय करू शकतो. परंतु प्लाझ्मोडियम पॅरासाइट मध्ये एक एन्झाईम आहे, हिम पॉलिमरेज. विच एन्झाईम? हिम पॉलिमरेज. बरेच This एन्झाईम. heme polymerase enzyme convert this heme convert this heme to 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 polymerize heme, that is known as hemozoin pigment. झोन. Hemozoin म्हणजे heme is converted into polymerized form with the help of heme polymerase पॉलिमरेज enzyme. एन्झाईम. And this hemozoin polymerized heme is non-toxic. म्हणजे टॉक्झिक हिमला नॉन टॉक्झिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पॅरासाइट मधला कोणता एन्झाईम महत्वाचा आहे? हिम हिम पॉलिमरेज पॉलिमरेज. एन्झाईम. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ही झाली इरिथ्रोसाइटिक स्टेज. ओके, आता हे ट्रोपोझाइट पासून शिजॉन बनतात. काही ट्रोपोझाइट्स मेल आणि फिमेल गॅमेट्स पण तयार करतात. काय तयार करतात? मेल आणि फिमेल गॅमेट्स. आता हे म्हणजे मेरोझाइट्स आरबीसी मध्ये आल्यानंतर ते ट्रोपोझाइट्स मध्ये कन्वर्ट होतात, आणि ट्रोपोझाइट्स मेजॉरिटी ट्रोपोझाइट कशात कन्वर्ट होतात? शिजॉन्स मध्ये. पण काही ट्रोपोझाइट्स कशात कन्वर्ट होतात? मेल आणि फिमेल गॅमेट्स मध्ये. आणि हे मेल आणि फिमेल गॅमेट जेव्हा ह्या इन्फेक्टेड पर्सनला नॉर्मल मॉस्किटो बाईट करतो, तेव्हा हे मेल आणि फिमेल गॅमेट्स कशात जातात? मॉस्किटो मध्ये. लक्षात आलं? आणि मॉस्किटो मध्ये कोणती सायकल चालू होती मग? नॉर्मल मॉस्किटो सेक्स्युअल. म्हणजे सेक्स सायकल. हे मेल आणि फिमेल गॅमेट्स दीज आर द इन्फेक्टिव्ह फॉर्म फॉर मॉस्किटो. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. आता ड्रग्स विच आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट इरिथ्रोसाइटिक स्टेज कशासाठी वापरले जाऊ शकतात? ते मलेरियाचे जे साईम सिमटम आहे ते युरेथ्रोसायटिक स्टेजमुळे येतात. तर मग क्युअर ऑफ मलेरियासाठी आपल्याला टिश्यू सिजोंटिसायडल ब्लड ड्रग लागेल का ब्लड सिजोंटिसायडल ड्रग लागतील? ब्लड सेंटिसाइड आहे. ब्लड शिजोंटिसायडल. जे ड्रग आरबीसी मधले शिजोंट्स किल करतात ते ड्रग्स आपण यूज करणार. आणि आरबीसी मधले शिजोंटला आपण काय म्हणतो? ब्लड शिजोंट्स म्हणतो ना. लिव्हर मधल्या शिजोंट्सला काय म्हणतो? टिश्यू शिजोंट्स. टिश्यू शिजॉन्स. आणि ब्लड मधल्या शिजोंट आरबीसी मधल्या शिजोंट्सला काय म्हणतो? ब्लड शिजोंट्स. ब्लड मग शिजॉन्स. त्या शिजोंटला किल करणारे ड्रग जे असतात, शिजोंटला किल करणाऱ्या ड्रगला आपण शिजोंटिसायडल ड्रग म्हणतो. मग शिजोंटिसायडल ड्रग एक तर टिश्यू शिजोंटिसायडल असू शकतात, किंवा ब्लड शिजोंटिसायडल असू शकतं, किंवा दोन्ही असू शकतात. मग क्युअर ऑफ मलेरिया पॉइंट ऑफ व्ह्यू टिश्यू शिजोंटिसायडल ड्रग महत्वाचे आहेत की ब्लड शिजोंटिसायडल? त्याचा आन्सर काय येईल? ब्लड ब्लड शिजॉन्टिसायड. शिजोंटिसायडल. जे ड्रग इरिथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट करतात तेच ड्रग आपण क्युअर ऑफ मलेरियासाठी वापरू शकतो. बरोबर आहे. त्याचप्रमाणे एक लक्षात ठेवा, जे टिश्यू सिजोंटिसायडल ड्रग आहेत प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होणारे, ते आपण कोणत्या प्रोफायलॅक्सिस साठी वापरत होतो? कॉझुअल प्रोफायलॅक्सिस. कॉजल म्हणजे प्रोफायलॅक्सिस. मलेरिया होऊ नये म्हणून ते ड्रग आपण यूज करत होतो प्री इरिथ्रोसायटिक स्टेजचे. आपण आता ड्रग नंतर पाहणार आहे, पण त्या ड्रगला आपण म्हणजे ते ड्रग प्रोफायलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करत होतो, त्याला कॉझुअल प्रोफायलॅक्सिस म्हणतात. आता काही ब्लड शिजोंटिसायडल ड्रग आपण प्रोफायलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करू शकतो. म्हणजे त्या पेशंटमध्ये जस्ट इन्फेक्शन झालेत, आरबीसी पण इन्फेक्टेड झाल्यात, पण अजून रप्चर नाही झालेले, ही सुरुवातीची इरिथ्रोसायटिक स्टेज. तर
ते रप्चर होण्याआधी शिजॉन्सचं मॅच्युरेशन मेरोझॉइड मध्ये होण्याआधीच जर शिजॉन्स किल केले तर मलेरियाचा जो आजार आहे तो होणारच नाही. तर असे ड्रग्स जे ब्लड शिजॉन्टिसाइडल आहेत आणि ते मलेरियाचा अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी वापरतात, त्या प्रोफॅलेक्सिसला आपण सप्रेसिव्ह प्रोफॅलेक्सिस असं म्हणतो. कोणतं प्रोफॅलेक्सिस म्हणतो आपण? सप्रेसिव्ह. सप्रेसिव्ह म्हणजे आता प्रोफायलॅक्सिस. कॉजल प्रोफॅलेक्सिस साठी कोणते ड्रग यूज करणार आपण आणि सप्रेसिव्ह प्रोफॅलेक्सिस साठी कोणते ड्रग यूज करणार? कॉजल इरिथ्रोसाइटिक टिश्यू वाले जे ते कॉज्युअल साठी. टिश्यू टिश्यू सिजॉन्टिसाइडल आपण कशा प्रोफॅलेक्सिस साठी? कॉज्युअल मध्ये करणार. पण ते टिश्यू सिजॉन्टिसाइडल कोणत्या स्टेजला ऍड झाले पाहिजे? प्री एरिथ्रोसायटिक स्टेज. प्री इरिथ्रोसायटिक. ओके. त्यामध्ये एक्झिरोथ्रोसायटिक स्टेज पण आहे, ती नंतर पाहणार आहे. आणि सप्रेसिव्ह प्रोफॅलेक्सिस साठी आपण कोणते ड्रग यूज करणार? टिश्यू सिजॉन्टिसाइडल का ब्लड सिजॉन्टिसाइडल? ब्लड 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 सीझन डिसाइडर. सिजॉन्टिसाइडल. तर हे आता ज्या टर्मिनॉलॉजी आहेत, कॉजल प्रोफॅलेक्सिस, सप्रेसिव्ह प्रोफॅलेक्सिस, प्री इरिथ्रोसायटिक स्टेज, इरिथ्रोसायटिक स्टेज, ह्या तुमच्या क्लिअर होत आहे ना आता? येस सर. ओके, ठीक. ओके, आता एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेज काय आहे? ओके, आता ही एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेज ही पी व्हायवेक्स आणि पी ओव्हेल मध्ये दिसते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्लाझ्मोडियमच्या वेगवेगळ्या स्पेसीज आहे. कोणकोणत्या आहेत त्या? पी व्हायवेक्स आहे, पी ओव्हेल आहे, पी फॅल्सीपॅरम आहे, ओके, आणि पी मलेरी आहे. पी मलेरी ऐकलंय तुम्ही हे? हो सर. ओके. ओके, तर पी व्हायवेक्स, पी ओव्हल, पी फॅल्सीपॅरम, पी मलेरी यापैकी एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेज ही पी व्हायवेक्स मुळे आणि पी ओव्हेल मध्येच दिसते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेज हे कोणत्या प्लाझ्मोडियम स्पेसीज मध्ये दिसते? पी व्हायवेक्स आणि हायमॅक्स आणि पी पी ओव्हल. ओव्हेल. ओके. ओके, तर याच्यात काय असतं पहा, की जे पिरे इरिथ्रोसायटिक स्टेज आपण पाहिली होती ना, त्यामध्ये काय होत होतं? ओके, त्यामध्ये काय होत होतं की फिमेल मॉस्किटो बाईट केलं तर ब्लडमध्ये काय रिलीज होत होते? स्पोरोझाइट. स्पोरोझाइट लिव्हरमध्ये आले, मॅच्युअर झाले, शिझॉन्स बनलं, शिझॉन मॅच्युअर झालं, मेरोझाइट्स बनले आणि मेरोझाइट्स काय होत होते? नंतर रिलीज होत होते. परंतु पी व्हायवेक्स आणि पी ओव्हेलच्या काही म्हणजे पी ओव्हेल आणि पी व्हायवेक्स मध्ये काय होतं की काही मेरोझॉइड्स हे लिव्हर मध्येच राहतात, रिलीज होत नाही. आणि हे मेरोझॉइड्स लिव्हर मध्ये हिप्नोझॉइड्स मध्ये कन्वर्ट होतात. कशात कन्वर्ट होतात? हिप्नोझॉइड. हिप्नोझॉइड म्हणजे स्लीपिंग फॉर्म ऑफ पॅरासाइट. ओके, कशात कन्वर्ट होता? हिप्नोझॉइड. हिप्नोझॉइड्स. हिप्नोझॉइड्स. आणि ते इनएक्टिव्ह स्टेज मध्ये जातात आणि ते काही महिने इनएक्टिव्ह स्टेज मध्ये राहतात, ओके, लिव्हर मध्ये. आणि काही महिन्यांनी हे हिप्नोझॉइड परत ऍक्टिव्हेट होतात आणि शिझॉन्स मध्ये कन्वर्ट होतात. आणि शिझॉन्स परत कशात कन्वर्ट होतो? मेरोझॉइड्स मध्ये. आता हे मेरोझॉइड्स लिव्हर मध्ये बनले, हिप्नोझॉइड्स पासून शिझॉन बनले, शिझॉन पासून मेरोझॉइड झाले, मेरोझॉइड्स रिलीज होतील. आणि रिलीज झाल्यावर मग कोणते स्टेज करतील, कोणाला एफेक्ट करतील? एरिथ्रोसायटिक स्टेज इरिथ्रोसायटिक मध्ये स्टेज. होते. आणि 6-7 महिन्यांनी परत मलेरियाचा अटॅक येऊ शकतो. त्याला रिलॅप्स ऑफ द मलेरिया म्हणतात. त्याला काय म्हणतात? रिलॅप्स. म्हणजे हे रिलॅप्स ऑफ द मलेरिया हे कोणत्या स्टेजमुळे होतो? एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेज, हिप्नोझॉइड फॉर्म मुळे होतो. मग तुम्हाला जर विचारलं की रिलॅप्स ऑफ द मलेरिया इज सीन विथ विच प्लाझ्मोडियम स्पेसिस, त्याचा आन्सर काय असेल? वायवेक्स आणि ओव्हल. ओके, रिलॅप्स फॅल्सीपॅरम मुळे होईल का? नाही होणार. मलेरिया मुळे होईल का? नाही. नाही होणार. ओके. ओके, आता जे एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेजवर जे ड्रग ऍक्ट होणार आहे ते ड्रग्स काय प्रिव्हेंट करतील? रिलॅप्स. काय प्रिव्हेंट करतील? रिलॅप्स. रिलॅप्स. म्हणजे ड्रग्स विच आर इफेक्टिव्ह अगेन एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेज आर युजफुल फॉर प्रिव्हेंशन ऑफ रिलॅप्स. रिलॅप्स.
ओके. आता ही जी स्टेज आहे ही कुठं घडते? लिव्हर मध्ये. लिव्हर मध्येच घडते. म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ रिलॅप्सला कोणते ड्रग लागतील? ब्लड सिजोंटिसाइडल का टिश्यू सिजोंटिसाइडल? टिश्यू पण ते कोणत्या स्टेजवर ऍक्ट झाले पाहिजे? प्री इरोथ्रोसाइटिक का एक्झो इरोथ्रोसाइटिक? एक्झो एरिथ्रोसायटिक स्टेज. जे ड्रग प्री इरोथ्रोसाइटिक स्टेजवर ऍक्ट होतील ते रिलॅप्स प्रिव्हेंट करतील का? नाही करणार. नाही. जे ड्रग फक्त एक्झो इरोथ्रो म्हणजे जे ड्रग एक्झो इरोथ्रोसाइटिक स्टेज कव्हर करतात तेच रिलॅप्स प्रिव्हेंट करणारे. आणि त्यासाठी म्हणजे P5X POVL ची ट्रीटमेंट मध्ये आपल्याला जो अटॅक आलेला आहे मलेरियाचा, मलेरिया जो डिसीज झालेला आहे तो ट्रीट करणं गरजेचं आहे. त्यासाठी ब्लड सिजोंटिसाइडल ड्रग देणं महत्वाचेच आहेत क्युअर पॉइंट ऑफ व्ह्यू P5X POVL साठी. परंतु त्याबरोबर ह्या P5X POVL मध्ये जो रिलॅप्स होऊ शकतो 6-7 महिन्यांनी तो प्रिव्हेंट करण्यासाठी ब्लड सिजोंटिसाइडल बरोबर जे टिश्यू सिजोंटिसाइडल एक्झो इरोथ्रोसाइटिक स्टेज कव्हर करते ते देणंही गरजेचं आहे. ते देणंही गरजेचं आहे. बरोबर आहे? ठीक आहे. येस सर. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता ही एक्झो इरोथ्रोसाइटिक स्टेज झाली म्हणजे ती P5X POVL मध्ये दिसते. आणि एक्झो इरोथ्रोसाइटिक स्टेज काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. हिप्नोझोइड्स म्हणजे काय ते तुम्हाला माहीत झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे रिलॅप्स होतो हे तुम्हाला माहीत झालं. P5X POVL मध्ये रिलॅप्स होतो पण P फॅल्सिपॅरम P मलेरी मध्ये रिलॅप्स होत नाही. ओके. तर ही झाली लाईफ सायकल मलेरियाची. पॅरासाइटची लक्षात आली का तुमच्या लाईफ सायकल? हो सर. ओके. म्हणजे आपण थोडं डिटेलमध्ये डिस्कस याच्यासाठी केलं की कन्सेप्ट क्लिअर व्हावे तुमचे. ओके. तर समरी काय होती की मलेरियाच्या लाईफ सायकलमध्ये दोन पार्ट आहे. सेक्सुअल लाईफ सायकल, असेक्सुअल लाईफ सायकल. सेक्सुअल लाईफ सायकल टेक्स प्लेस इन मॉस्किटो, असेक्सुअल लाईफ सायकल टेक्स प्लेस इन ह्यूमन. In sexual life cycle, what happens when normal mosquito bites to the infected malaria patient? There is a transfer of male and female gametes from the patient into the mosquito. In the GIT, blood is digested. Okay, जे ब्लड सक केलेलं आहे ते डायजेस्ट होतं बट गॅमेट्स आर रेजिस्टंट टू डायजेस्ट अँड देर इज फर्टिलायझेशन, देर इज oocyte formation and these oocytes release sporozoites. These sporozoites store in the mosquito's salivary gland. When this infected mosquito bite, this is a sexual life cycle takes place in mosquito. ओके. मग जे ड्रग गॅमिटोसाइडल म्हणून ऍक्ट होतात ते ड्रग काय करतील? एखाद्या ड्रगला गॅमेटोसाइडल प्रॉपर्टी आहे, मलेरियाचे गॅमेट्स ते किल करताय, तर त्याचा फायदा काय राहील? oocyte लिबरेट्स नाही होणार गॅमेट्स किल झाल्यामुळे. मलेरिया प्रिव्हेन्शन. येस. म्हणजे आता हे आपण ह्युमन्स म्हणजे हे जे ड्रग देणार आहे ते पर्सनला देणार आहे अँटी मलेरिया ड्रग. आणि त्या ड्रगनी मेल आणि फिमेल गॅमेट किल केले तर त्याने काय होईल? मेल फिमेल गॅमेट किल झाले तर मलेरियाचं इन्फेक्शन ह्युमन्स पासून कुठं जाणार नाही? मॉस्किटोकडे जाणार नाही. मॉस्किटो इन्फेक्टेड होणार नाही जर मेल फिमेल गॅमेट किल करणारे ड्रग आपण ह्युमन्सला दिले. म्हणजे ड्रग आपण कुठं देतोय? पर्सनला देतोय. पर्सनला देतोय. आणि त्यात गॅमेटोसाइडल प्रॉपर्टीमुळं ते ड्रग नेक्स्ट जी ट्रान्सफर सायकल आहे ती ब्लॉक करतील. ओके. म्हणजे गॅमेटोसाइडल ड्रगचा फायदा असा आहे की दे प्रिव्हेंट ट्रान्सफर ऑफ इन्फेक्शन फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू नॉर्मल मॉस्किटो. ओके. आता फिमेल मॉस्किटो मध्ये स्पोरोझाइट सलायव्हरी ग्लँड मध्ये स्टोअर झाले, सेक्सुअल लाईफ सायकल संपली. तिथून आता हे जेव्हा मॉस्किटो नॉर्मल पर्सनला बाईट करतात तर असेक्सुअल लाईफ सायकल स्टार्ट होते. तिथं 3 स्टेज आहे, प्री इरोथ्रोसाइटिक, इरोथ्रोसाइटिक, एक्झो इरोथ्रोसाइटिक. म्हणजे स्पोरोझाइट इज ए इन्फेक्टिव्ह फॉर्म फॉर ह्युमन. पण स्पोरोझाइटला किल करणारा ड्रग आपल्याकडे नाही. म्हणजे या स्टेजला इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकत नाही. ते स्पोरोझाइट्स जास्त वेळ ब्लड मध्ये राहू शकत नाही म्हणून ते त्याची निवासाची जागा शोधतात आणि ते लिव्हर मध्ये जातात आणि तिथं प्री इरोथ्रोसाइटिक स्टेज स्टार्ट होते. स्पोरोझाइटचं कन्व्हर्जन शिजॉन मध्ये होतं, शिजॉनचं मॅच्युरेशन परत मेरोझॉइड मध्ये होतं मोनोन्यूक्लिएटेड आणि हे मेरोझॉइड्स रिलीज होतात सर्क्युलेशन मध्ये.
आणि हे मेरोझॉइड्स आरबीसी ला इन्फेक्ट करतात. ओके. आणि आरबीसी मध्ये परत हे मेरोझॉइड ट्रोपोझाइड मध्ये कन्वर्ट होतात, ट्रोपोझॉइड शिजॉन मध्ये कन्वर्ट होतं, शिजॉन परत मेरोझॉइड्स मध्ये कन्वर्ट होतात आणि हे आरबीसी नंतर रप्चर होऊन अलॉंग विथ पायरोजन्स TNF अल्फा रिलीज होतं, पॉलिमराइज हिम रिलीज होतं आणि साइन सिम्टम्स मलेरियाचे येतात. तर ही झाली इरेथ्रोसायटिक स्टेज. जे ड्रग लिव्हर मधले शिजॉन्स किल करतात त्याला टिश्यू शिजॉन्टिसाइडल ड्रग म्हणतात. ओके. ओके. जे ड्रग ब्लड मध्ये शिजॉन किल करतात त्याला ब्लड शिजॉन्टिसाइडल ड्रग म्हणतात. आणि थर्ड स्टेज आपण एक्झिरोथ्रोसायटिक स्टेज पाहिली तर पी व्हायवेक्स POL मध्ये जे प्रीरोथ्रोसायटिक स्टेजला मेरोझॉइड्स तयार होतात ते सगळेच मेरोझॉइड्स सर्क्युलेशन मध्ये जात नाही. काही मेरोझॉइड्स तसेच लिव्हर मध्ये राहतात आणि डॉर्मन स्टेज हिप्नोझॉइड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात, इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात आणि काही महिने ते इनएक्टिव्ह स्टेज मध्ये राहतात. नंतर परत हे हिप्नोझॉइड्स शिजॉन्स मध्ये कन्वर्ट होतात, शिजॉन्स मेरोझॉइड्स मध्ये कन्वर्ट होतो, मेरोझॉइड्स रिलीज होतात आणि मग आरबीसी ला इन्फेक्ट करून मलेरियाचा अटॅक 6-7 महिने निघू शकतो, त्याला रिलॅप्स म्हणतात. तर रिलॅप्स हा एक्झोइरोथ्रोसायटिक स्टेजवर मुळे होतो आणि जे ड्रग एक्झोइरोथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होतात ते P-VAVEX POL चा रिलॅप्स प्रिव्हेंट करतात. तर ही झाली लाईफ सायकल, ही फार महत्वाची आहे. ड्रग्स तुम्हाला याच्यानंतरचे जे ड्रग्ज आहे मेकॅनिझम तुम्हाला समजलं तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या लाईफ सायकल जर क्लिअर असेल तर समजणार आहे. जर लाईफ सायकल माहीत नसेल तर ते शिजॉन्स किंवा टिश्यू शिजॉन्स काय, ब्लड शिजॉन्स काय ते कळणार नाही. डायरेक्ट ड्रग्स तुम्हाला रीड करण्याआधी ही लाईफ सायकल तुम्ही करा, तुम्हाला बाकीच्या गोष्टी सगळ्या सोप्या होतील. तर नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करतोय साइन सिम्टम्स. ओके. त्यामध्ये फिवर, हेडेक, मायल्जिया, आर्थ्राल्जिया, चेस्ट पेन, ॲब्डोमिनल पेन. आता हे साइन सिम्टम्स तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतील. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मलेरियाचे पेशंट तुम्ही पाहिलेले आहेत. सायन्समध्ये ॲनेमिया असेल, जॉन्डिस, स्प्लिनोमेगॅली, हिपॅटोमेगॅली हे मॅनिफेस्टेशन. रॅशेस फार रेअर असतात मलेरियाच्या पेशंटमध्ये, लिम्फेडिनोपॅथी रॅशेस. जर ते प्रेझेंट असेल तर आपण अदर अदर कॉज ऑफ फिवर आपण फाइंड आउट केले पाहिजे रॅशेस जर असतील तर. सिव्हिअर मलेरियामध्ये जे फॅल्सिपॅरम मलेरिया आहे त्यात ऑर्गन्स इन्व्हॉल्वमेंट होते आणि त्यामध्ये काही न्यूरोलॉजिकल मॅनिफेस्टेशन येऊ शकतात. सेरेब्रल मलेरियामध्ये सिव्हिअर ॲनिमिया होऊ शकतं, हायपोटेन्शन, पेशंट शॉकमध्ये जाऊ शकतो, नॉन कार्डियाक पल्मोनरी इडिमा होऊ शकतं, ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम मध्ये पेशंट जाऊ शकतो, किडनी इंजुरी किंवा रेटायनल हिमोरेज हे मॅनिफेस्टेशन दिसतात. तर सिव्हिअर फॉर्म ऑफ मलेरिया जो आहे तो पी फॅल्सिपॅरम मुळे होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे अर्ली ट्रीटमेंट फार महत्वाची आहे. लॅब डायग्नोसिस मध्ये पेरिफेरल ब्लड स्मिअर आपण करू शकतो. त्यात गॅमेट्स, ट्रोपोझाइड्स, मोनोसाइट्स आपण फाइंड आउट करू शकतो. रॅपिड मलेरियल टेस्ट अवेलेबल आहे, PCR टेस्ट आपण करू शकतो. तर हे डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू पेरिफेरल ब्लड स्मिअर आणि रॅपिड मलेरियल टेस्ट. आता रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट, रॅपिड मलेरियल टेस्ट अवेलेबल आहे त्यामुळे खूप जण ते करतो, पण डिटेल्समध्ये आपण पेरिफेरल ब्लड स्मिअरही केले पाहिजेत. ओके. आता एक मिनिट जस्ट. ओके. आवाज येतोय? येस. चालेल. आता डिफरंट टर्मिनॉलॉजी आपण पाहूया, ते आपण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. टिश्यू शिजॉन्टिसाइड्स म्हणजे जे ड्रग्स लिव्हर मधले शिजॉन्स किल करतात, these are called as tissue शिजॉन्टिसाइडल. these drugs kill शिजॉन्स present in the liver. ओके, आपण पाहिले. ब्लड शिजॉन्टिसाइड्स, these are the drugs which kill शिजॉन्स present in RBC. RBCs. ओके. त्यानंतर गॅमेटोसाइड, these are the drugs which destroy or kills gametes present within the humans. Human. Okay, that prevents transmission of infection to the mosquito. ओके. आपण Mosquito. पाहिले ते गॅमेटोसाइडल ड्रग ज्यांना प्रॉपर्टी आहे. स्पोरोन्टोसाइडल ड्रग्स. आता हे स्पोरोन्टोसाइडल ड्रग्स म्हणजे these are the drugs which makes gametosides ineffective within the body of mosquito.
तर असे ड्रग्स आपण जनरली क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये यूज करत नाही. म्हणजे गॅमेटोसाइडल म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स ह्युमन्समध्ये असताना ते किल करणारे ड्रग आहे. स्पोरोन्टिसाइडल ड्रग्स म्हणजे दिस ड्रग्स मेक्स द गॅमेट्स इनइफेक्टिव्ह विथ इन द बॉडी ऑफ मॉस्किटो. म्हणजे मेल फिमेल गॅमेट्स मॉस्किटोमध्ये गेलेत, पण त्या मॉस्किटोमध्ये ते इनइफेक्टिव्ह करणारे ड्रग्स आपण यूज केले तर पुढचं इन्फेक्शन आपण प्रिव्हेंट करू शकतो. ओके. कॉझुअल प्रोफिलॅक्सिस आणि सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस असे दोन तुम्हाला एक्झाम मध्ये किंवा व्हायवा मध्ये विचारू शकता. व्हॉट इज कॉझुअल प्रोफिलॅक्सिस, व्हॉट इज सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस. तर कॉझुअल प्रोफिलॅक्सिस मध्ये आपण कोणत्या स्टेजवर इफेक्ट करणारे ड्रग देतो? इरिथ्रोसाइटिक. व्हेरी गुड. काय? प्री इरेथ्रोसायटिक. इरिथ्रोसाइटिक. म्हणजे ते काय ड्रग काय करतात, प्री इरेथ्रोसायटिक स्टेज मध्ये जे मॅच्युरेशन आहे ना स्पोरोझाइटचं ते प्रिव्हेंट करतात. तर क्रॉझुअल प्रोफिलॅक्टिस दिस ड्रग्स प्रिव्हेंट मॅच्युरेशन ऑफ स्पोरोझाइट टू शिझॉन विथ इन द इन्फेक्टेड हिपॅटिक. हेपॅटिक सेल. त्याला आपण क्रॉझुअल प्रोफिलॅक्टिक्स म्हणतो. अँड प्री इरेथ्रोसायटिक स्टेजवर जे ड्रग ऍक्ट होतील ते कॉझुअल प्रोफिलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू आपण यूज करू शकतो. Suppressive prophylactics, these are the drugs which prevent attack of malaria by inhibiting maturation of seasons in RBC. ओके, म्हणजे आरबीसी मध्ये जे शिजॉनचं मॅच्युरेशन होतं ते प्रिव्हेंट करणारे ड्रग दिले तर ते सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस म्हणून यूज होऊ शकतात. परंतु हे कधी करायचं आहे? हे प्रोसायटिक स्टेज. तो डिसीज तो अटॅक यायच्या आधी यूज करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे पर्सन नॉन एंडेमिक एरिया मधून एंडेमिक एरियाला चाललेला आहे, मग त्याला आपण प्रिरेथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होणारे ड्रग किंवा इरेथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होणारे ड्रग्स देऊ शकतो. म्हणजे ज्या दिवशी चाललाय त्यापासून आपण स्टार्ट करू शकतो. जोपर्यंत तो तिथं आहे तिथं कसं यूज करायचे ते वेगळी गोष्ट आहे, पण ते एंडेमिक एरियामध्ये गेलेला आहे तो, जिथं मलेरिया डिसीज कॉमन आहे, तर तिथं आपण ते त्या पेशंटला नॉन एंडेमिक एरियामधून तिकडं जाताना आपण ते स्टार्ट केले आणि आल्यानंतर जर आपण ते बंद केले तर मलेरियाचे अटॅक त्याला तिकडे येणार नाही. त्याला आपण म्हणजे त्यात जर आपण ब्लड सिजोंटिसाइडल यूज केले तर ते सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस म्हणून यूज होईल. टिश्यू सिजोंटिसाइडल प्री इरेथ्रोसायटिक स्टेजचे यूज केले तर कॉझुअल प्रोफिलॅक्टिक म्हणून होईल. तर कॉझुअल प्रोफिलॅक्सिस आणि सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस मधला फरक लक्षात आला का तुम्हाला? येस सर. सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस हे इरेथ्रोसायटिक स्टेज सप्रेस करतात. तर कॉझुअल प्रोफिलॅक्सिस हे प्रोफिलॅक्टिक ड्रग हे प्री इरेथ्रोसायटिक स्टेजला ऍक्ट होतात. आणि दोन्ही प्रोफिलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू आपण यूज करू शकतो. आणि ब्लड सिजोंटिसाइडल आपण याच्यासाठी पण यूज करतो टू क्युअर द अटॅक ऑफ मलेरिया, क्लिनिकल क्युअर. द ब्लड सिजोंटिसाइडल ड्रग्स आर यूज टू टर्मिनेट द एपिसोड्स ऑफ मलेरियल फीवर, चिल्स आणि रायगर. त्याला आपण काय म्हणतो? क्लिनिकल क्युअर. त्यासाठी मग कोणते ड्रग यूज करणार? टिश्यू सिजोंटिसाइडल का ब्लड सिजोंटिसाइडल? आपल्याला माहिती आहे मलेरियाचे जे ब्लड सिम्पटम्स आहे सिजोंटिसाइडल. ते इरेथ्रोसायटिक स्टेज मध्ये होतात. म्हणून आरबीसी मधले शिजॉन्स किल करणारे ड्रग देणार म्हणजेच आपण ब्लड सिजोंटिसाइडल देणार. आता हे क्लिनिकल क्युअर झालं. नंतरची टर्मिनॉलॉजी आहे रॅडिकल क्युअर. रॅडिकल क्युअर हे पी व्हायवेस आणि पी ओवेल साठी महत्वाचं आहे. रॅडिकल क्युअर म्हणजे कम्प्लीट क्युअर, म्हणजे क्लिनिकल क्युअर पण झाली पाहिजे प्लस रिलॅप्स पण प्रिव्हेंट केला पाहिजे. केला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला कोणते ड्रग यूज करावं लागेल? ड्रग्स विच ऍक्ट्स ऑन द इरिथ्रोसाइटिक आणि एक्झोइरिथ्रोसाइटिक. येस, इरेथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होणारे म्हणजे ब्लड सिजोंटिसाइडल. ब्लड प्लस सिजोंटिसाइडल. एक्झोइरेथ्रोसायटिक स्टेज म्हणजे टिश्यू सिजॉन्स जे आहे ते किल करणारे, पण ते एक्झोइरेथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट झाले पाहिजे, म्हणजे ते रिलॅप्स प्रिव्हेंट करतात. तर रॅडिकल क्युअर म्हणजे कम्प्लीट क्युअर. इट इन्क्लूड्स क्लिनिकल क्युअर प्लस प्रिव्हेंशन ऑफ रिलॅप्स. आणि इट इज रिलॅप्स. रिक्वायर्ड इन विच मलेरिया वायवेक्स अँड ओके. आता हे रिक्रुडसन्स काय आहे आणि रिलॅप्स आणि रिक्रुडसन्स मधला फरक काय आहे ते फार महत्वाचं आहे. हे दोन पॉइंट्स पण फार महत्वाचे. ऐकलंय वर्ड तुम्ही रिक्रुडसन्स? नाही. नाही. पण आता रिलॅप्स तुम्हाला माहित झालंय. हो सर. हो सर.
Hypnocytes of P. vivax आणि P. ovale may undergo maturation and responsible for attack of malaria after some days, some months म्हणू शकतो आपण. ओके, 6 मंथ नंतर अटॅक येऊ शकतो, त्याला आपण काय म्हणतो, रिलॅप्स. रिलॅप्स. रिलॅप्स इज ड्यू टू विच activation of which for hypnocyte. It is हिप्नोझोन्स. due to exoerythrocytic stage and it is seen in P. vivax and P. ओव्हल. आता रिप्रोड्युसन्स म्हणजे काय, हे फार महत्वाचं आहे. रिक्रू Dissonance. ओके, आता हे काय होतं की रिप्रोड्युसन्स इज सीन ड्यू टू इनकम्प्लीट ट्रीटमेंट. कशामुळे दिसतं ते, इनकम्प्लीट Incomplete ट्रीटमेंट. removal of parasites. आता तुम्ही पहा, ज्यावेळेस आपण मलेरियाची ट्रीटमेंट देतो, क्युअर पॉईंट ऑफ व्ह्यू आपण कोणते ड्रग यूज करतो, ब्लड शिजोंटिसायडल, बरोबर. म्हणजे ब्लड शिजोंटिसायडल ड्रग्स कोणते शिजॉन्ट्स किल करतील, आरबीसी मधले, बरोबर. ब्लड शिजोंटिसायडल, एखाद्या पेशंटला मलेरियाचा अटॅक आलेला आहे, साइन सिम्टम दिसत आहेत, तुम्हाला ते क्युअर करायचं असेल तर आपल्याला टिश्यू शिजोंटिसायडलची गरज असेल की ब्लड शिजोंटिसायडल. क्लिअर आहे आन्सर, ब्लड शिजोंटिसायडल. Adsezonticidal. परंतु ते ब्लड शिजॉन्ट्स जे आरबीसी मध्ये आहे ते कम्प्लीट क्लिअर होणं गरजेचं आहे, सगळे शिजॉन्ट्स क्लिअर होणं गरजेचं आहे, बरोबर आहे. जर एखादा ड्रग आपण क्युअर साठी दिला आणि तो ड्रग नी पूर्ण ब्लड मधले आरबीसी मधले शिजॉन्ट्स क्लिअर झाले नाही, बरोबर, बरोबर. म्हणजे आता 100 शिजॉन्ट्स आहेत आरबीसी मध्ये आणि 95 शिजॉन्ट्स क्लिअर झाले, किती राहिले, 5. आहे. पाच. 5 किल नाही झालेले, तसेच आहे आणि ड्रग स्टॉप झाले. मग हे 5 शिजॉन्ट्स काय होऊ शकतात, मॅच्युअर होऊ शकतात मॅच्युअर होऊ शकतात. आणि परत अटॅक येऊ शकतो. आणि हे काही दिवसात होतं, मंथची गरज नाही लागत त्याला, काही 25-30 दिवसात परत अटॅक येतो, बरोबर आहे. त्याला आपण रिक्रुडन्स असं म्हणतो, लक्षात येतं, परत Yes. अटॅक. तर रिक्रुडन्स इज ड्यू टू इनकम्प्लीट रिमूव्हल ऑफ द शिजॉन फ्रॉम आरबीसी. तर रिक्रुडन्स ह्या कोणत्या स्टेजशी रिलेटेड आहे मग, इरिथ्रोसाइटिक, Erythrocytic stage. आणि ड्यू टू इनकम्प्लीट रिमूव्हल ऑफ शिजॉन्स फ्रॉम आरबीसी. RBCs. आणि रिक्रुडन्स इज मेनली सीन विथ पी फॅल्सिपॅरम इन्फेक्शन. Separum. रिलॅप्स कशा बरोबर आहे, पी व्हायवेक्स, पी ओव्हेल. Oval. आता हे रिप्रोड्युसन्स कोणत्या ड्रग मुळे दिसतं, म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट देताय पण पूर्ण काय, जे ड्रग शॉर्ट ऍक्टिंग आहेत, ज्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जी आहे शॉर्ट आहे, अशा ड्रग मुळे रिप्रोड्युसन्सचे चान्सेस आहेत. तर एक लक्षात घ्या, आता आपण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये क्लोरोक्विनला पण रेजिस्टन्स आलेला आहे, बरोबर. तर आपण जास्त करून आर्टेमायसिनिन डेरिव्हेटिव्ह यूज करतो, लक्षात, आर्टिमायसिनिन डेरिव्हेटिव्ह, आर्टिसुनेट, आर्टिमिथर, आर्टिइथर, Ether. बरोबर आहे. Yes. आर्टिसुनेट, आपण आर्टिसुनेट, आर्टिमिथर हे पॅरेंटली यूज करतो आणि ओरली पण यूज करतो, बरोबर आहे. ओके, आर्टिसुनेट, आर्टिमिथर ओरली पण यूज करतो. तर आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह हे खूप चांगले ड्रग आहे, 1972 मध्ये ते इंट्रोड्यूस झाले आणि त्यानंतर मलेरियासाठी नवीन ड्रग नाही आलेले, म्हणजे जवळजवळ त्याला आता 50 वर्ष झाले असतील. तर हे आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह जे आहे, आर्टिसुनेट, आर्टिमिथर, आता त्याचे नवीन मॉडिफाईड फॉर्म येत असतील, म्हणजे अंडर ट्रायल आहेत, पण हा ग्रुप जो आहे हा आता डे टू डे प्रॅक्टिस मध्ये खूप कॉमनली यूज होतोय. तर याचा काय ड्रॉबॅक आहे, हे खूप चांगले अँटी मलेरियल ड्रग आहे, क्विनिन पेक्षा फास्ट ऍक्टिंग आहेत, बरोबर आहे. क्विनिन पेक्षा इम्प्रुव्हमेंट फास्ट होते, म्हणजे आता क्विनिन कोणी यूज करत नाही, आर्टिसुनेट यूज करतो आपण, बरोबर आहे. लक्षात आलं, आर्टिमिथर यूज करतो, आर्टी इथर यूज करतो आणि ओरली आर्टिसुनेट, आर्टिमिथर आपण यूज करतो. तर एक लक्षात घ्या, आयव्ही देताना आपण ते ड्रग्स सिंगल देतो, आर्टिसुनेट देतो किंवा आर्टिमिथर देतो, आर्टी इथर देतो, कोणताही एक यूज करतो. ओरल थेरपी मध्ये तुम्ही काही नोट केलंय का, जेव्हा आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह आपण यूज करतो, ओरली यूज करताना काही इम्पॉर्टंट पॉइंट्स नोट केलेत का त्याचे?
ते एकटे नाही देत अजून येस, कॉम्बिनेशन व्हेरी गुड. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह ते जरी खूप चांगले ड्रग असतील, बरोबर आहे, मलेरियाचे इन्फेक्शन साठी क्युअर करायला, परंतु ओरली देताना ते अलोन देत नाही. तुम्ही पहा, आर्टिसुनेट जे आहे, ओके, आर्टिसुनेट जे आहे ते सल्फाडॉक्सिन पायरिमिथामाइन कॉम्बिनेशन बरोबर आपण देऊ शकतो. आर्टिमिथर ल्युमिफेंट्रिनचं फिक्स डोस कॉम्बिनेशनच अवेलेबल आहे पहा मार्केटमध्ये. ओके, ते ऐकले का तुम्ही? आर्टिमिथर ल्युमिफेंट्रिन कॉम्बिनेशन. हो सर. तर आर्टिमिथर ल्युमिफेंट्रिन कॉम्बिनेशन जे आहे ते आपण देतो. तर आर्टिमायसिन इन डेरिव्हेटिव्ह, ओके, म्हणजे आर्टिसुनेट हे सल्फाडॉक्सिन पायरिमिथामाइन बरोबर देतो, किंवा आर्टिसुनेट आपण मेफ्लोक्विन बरोबर देतो, आणि आर्टिमिथर आपण ल्युमिफेंट्रिन बरोबर देतो. तर आर्टिमिथर ल्युमिफेंट्रिनचं ते टॅबलेट फिक्स डोस कॉम्बिनेशनचीच अवेलेबल आहे. तर त्याचं रिझन्स काय आहे की ओरली देताना आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह ते जरी खूप चांगले ड्रग असेल, ब्लड शिजोंटिसाइडल पॉवरफुल असतील, तरी पण आपण अलोन का यूज करत नाही? त्याचं रिझन असं आहे की ते शॉर्ट ऍक्टिंग ड्रग आहेत. आणि शॉर्ट ऍक्टिंग असल्यामुळं ते ड्रग यूज करताना कोणती रिस्क असेल मग? शॉर्ट ऍक्टिंग असल्यामुळं रिक्रुडन्स. रिक्रुडन्स, इनकम्प्लीट रिमूव्हल ऑफ शिझॉन्स, कारण त्यांचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे. मग अशा वेळेस जे 5 शिझॉन्स किल करायचे राहिलेले असतील या ड्रगमुळं, त्याच्यामुळं परत अटॅक येऊ शकतो, ते किल करण्यासाठी ह्या शॉर्ट ऍक्टिंग ड्रग बरोबर आपण काय ड्रग ऍड केला पाहिजे? जो ड्रग लॉंग ऍक्टिंग आहे. लक्षात आलं? मग तुम्हाला कोणी विचारलं की आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह इतके चांगले ड्रग आहेत, मग ओरली यूज करताना ते कॉम्बिनेशन मध्ये का देतात, एकटे का देत नाही? तुमचा आन्सर काय पाहिजे? टू प्रिव्हेंट reproductions, we use the short acting artemisinin derivative along with long acting drug. अँटीमलेरियल ड्रग्स. ठीक आहे, मग आर्टिमिथर ल्युमिफेंड्रिन कॉम्बिनेशनचं रिझन लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओरली देताना आर्टिमायसिन ड्रग कॉम्बिनेशन मध्ये का देतात? टू प्रिव्हेंट रिप्रोड्युसन्स, बरोबर आहे. ते शॉर्ट ऍक्टिंग आहेत, त्याच्यामुळं इनकम्प्लीट रिमूव्हल होतं शिजॉनचं. जे राहिलेले शिजॉन्स आहे आरबीसी मध्ये ते मॅच्युअर झाले तर परत अटॅक येऊ शकता. ते राहिलेले शिजॉन किल करण्यासाठी आपल्याला त्याच्याबरोबर एक लॉंग ऍक्टिंग ड्रग ऍड करणं गरजेचं आहे. ओके, 2 मार्कला क्वेश्चन आला तर लिहिता येईल. आपण नंतर आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह जेव्हा डिस्कस करणार आहे ना, त्याच्यात येणारच आहे ते, बरोबर आहे. फक्त इथं रिप्रोड्युसन्स आल्यामुळे मी तुमच्याशी डिस्कस केलं. ओके, आता ह्या क्लासिफिकेशन थोडं डिफिकल्ट टास्क आहे, कारण खूप केमिकल क्लासिफिकेशन आहे. ओके, तर हे तुम्हाला पाठच करावं लागेल, बरोबर आहे. सिंकोना अल्कोलॉइड्स म्हणजे जे सिंकोना नावाचे प्लांट पासून हे ड्रग डिराईव्ह झालेत, ते ड्रग आहेत क्विनिन आणि क्विनिडिन. 4 अमाइनो क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह, त्यामध्ये क्लोरोक्विन, अमोडायोक्विन आणि पायप्रॅक्विन. तर क्लोरोक्विनच्या अजून काही त्या ग्रुपमधले ड्रग आहे अमोडायाक्विन आणि पायपरॅक्विन. 8 अमाइनो क्विनोलिन्स, प्रायमॅक्विन, आणि प्रायमॅक्विनचा अजून एक त्याच ग्रुपमधला ड्रग आहे टॅफिनोक्विन. बायग्वेनाइड्स, अँटी डायबेटिक मध्ये बायग्वेनाइड तुम्ही ऐकलं असेल, मेटफॉर्मिन. इकडे एक बायग्वेनाइड आहे, त्याचं नाव आहे प्रोग्वॅनिन. देन डाय अमाइनो पायरिडिन्स, पायरिमिथामाइन, क्विनोलिन, मिथॅनॉल, मेफ्लोक्विन, अमाइनो अल्कोहोल्स, हॅलोफेंट्रिन, ब्लूमिफेंट्रिन, आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह, आर्टिसुनेट, आर्टिमिथर, आर्टिइथर, ॲक्रिडिन डेरिव्हेटिव्ह, मेपाक्रिन, विनाक्रिन, आणि मिसॅलिनियस मध्ये अदर अँटीबायोटिक्स मधले सल्फोनामाइड्स आहे, टेट्रासायक्लिन आहे, क्लिंडामायसिन आहे, ॲटोव्हॅकॉन आहे. तर टेट्रासायक्लिन, क्लिंडामायसिन, सल्फोनामाइड ही मलेरियामध्ये यूज करतो, फक्त आपण कॉम्बिनेशन मध्ये यूज करतो. ओके, ते आपण पाहणार आहोत कसं करतं. तर हे सगळे अँटी मलेरिया ड्रग. आता हे केमिकल क्लासिफिकेशन लक्षात नाही राहिलं
तर ऍटलिस्ट नावं तुम्हाला लिहिता आले पाहिजे. जितकं लिहिता येईल तेवढं लिहा, किंवा अजून दुसऱ्या प्रकारचे क्लासिफिकेशन पण बुक्स मध्ये मेन्शन आहे, तर ते पण तुम्ही लिहू शकतात. कारण हे केमिकल्स नावं लक्षात ठेवायला तुम्हाला डिफिकल्ट जाणार आहे. ड्रगचे नावं तुम्हाला येतील. तुम्हाला क्विनिन, क्लोरोक्विन, प्रायमॅक्विन, आर्टिमायसिनिन डेरिव्हेटिव्ह हे माहीत आहे, ल्युमिफेंट्रिन माहित आहे, सल्फोनामाइड, टेट्रासाइक्लिन, क्लिंडामायसिन. तर क्लासिफिकेशन जर लक्षात नाही राहिलं तर ऍटलिस्ट इन्युमरेट नेम्स. ओके. तर केमिकल क्लासिफिकेशन डिफिकल्ट आहे, परंतु आता दुसरं मॉडिफाईड दुसरं क्लासिफिकेशन जे डिपेंडिंग ऑन त्यांचे कोणत्या प्लाझ्मोडियल स्टेटवर ऍक्ट होतात ते आपण पाहणार आहोत. तर 3 ग्रुप आहे त्याच्यात. कोणकोणते आहे? ड्रग्स विच किल शिझॉन्स प्रेझेंट इन द लिव्हर, त्यांना काय म्हणतात? त्या ड्रगला टिज्यू शिझॉन्टिसाइड्स. जे ड्रग आरबीसी मधले शिझॉन्स किल करतात त्यांना काय म्हणतात? ब्लड सिझॉन्टिसाइड्स. ब्लड शिझॉन्टिसाइड. आणि जे ड्रग गॅमेट्स किल करतात त्यांना काय म्हणतात? गॅमेटोसाइड. गॅमेटोसाइट्स. बरोबर आहे. आता टिज्यू शिझॉन्टिसाइड्स मध्ये हे ड्रग लिव्हर मध्ये ऍक्ट होतात. मग लिव्हरशी रिलेटेड कोणत्या स्टेज आहे? प्री इरिथ्रोसाइटिक इरिथ्रोसायटिक आणि एक्झोइरिथ्रोसाइटिक. एक्झोइरिथ्रोसाइटिक. ह्या दोन्ही वर ऍक्ट होणारे ड्रग्स टिश्यू शिझॉन्टिसाइडल असतात. मग जे ड्रग्स प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होतात ते कोणते आहेत? 3 पी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. प्रायमॅक्विन, ओके, त्यानंतर प्रोग्वॅनिल, आणि पायरिमिथिन. पायरिमिथामाइन. ओके, 3 पी: प्रायमॅक्विन, प्रोग्वॅनिल आणि आणि पायरिमिथिन. पायरिमिथामाइन. आता प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर प्रायमॅक्विन हा ऑल प्लाझ्मोडियम स्पेसीज जे आहेत, पी व्हायवेक्स, पी ओव्हेल, पी फॅल्सिपॅरम, पी मलेरिया, या सगळ्या स्पेसीजच्या प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर प्रायमॅक्विन ऍक्ट होतो. परंतु प्रोग्वॅनिल आणि पायरिमिथामाइन फक्त पी फॅल्सिपॅरम. फॅल्सिपॅरमच्या प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होतो. मग याच्यामध्ये बेस्ट ड्रग फॉर कॉझुअल प्रोफिलॅक्सिस साठी कोणता असेल? प्रायमॅक्विन. प्रायमॅक्विन. कारण हे कोणताही सगळ्यांना. प्लाझ्मोडियम स्पेसिस असू द्या, तो त्या प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होतो. प्रोग्वॅनिल, पायरिमिथामाइन फक्त प्री इरिथ्रोसायटिक स्टेज पी फॅल्सिपॅरमचे असेल तरच इफेक्टिव्ह आहे. लक्षात आलं? ओके. येस सर. त्यानंतर ड्रग इफेक्टिव्ह अगेन एक्झोइरिथ्रोसायटिक स्टेज, अँड अगेन ड्रग इज प्रायमॅक्विन. प्रायमॅक्विन. मग which drug is used to prevent relapse in case of P. vivax and P. ovale malaria? प्रायमॅक्विन. प्रायमॅक्विन. क्लिअर झालं हे? येस सर. त्यानंतर ब्लड शिझॉन्टिसाइड्स, यामध्ये खूप सारे ड्रग आहे. आता हे सोडून बाकी सगळे ड्रग तुम्ही इथं लिहू शकता. ब्लड शिझॉन्टिसाइड, त्यामध्ये काही हाय इफिकेसी ड्रग आहे, काही लो इफिकेसी ड्रग आहे. तुम्हाला मी सांगितलं आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्हची इफिकेसी चांगली, फक्त ड्रॉबॅक काय? शॉर्ट ड्युरेशन. शॉर्ट ऍक्टिंग आहे. हा, तर आर्टिमायसिनिन, क्लोरोक्विन, अमोडायोक्विन, क्विनिन, मेफ्लोक्विन, हॅलोफेंट्रिन, लुमेफेंट्रिन, ॲटोवॅकॉन हे हाय इफिकेसी ड्रग आहे. लो इफिकेसी मध्ये जे बाकी अँटीबायोटिक्स आहेत, सल्फोनामाइड, टेट्रासाइक्लिन, क्लिंडामायसिन आणि प्रोग्वॅनिल, पायरिमिथॅमिन हे लो इफिकेसी आहे. आता याच्यामध्ये हाय इफिकेसी, लो इफिकेसी लक्षात नाही राहिलं तर ब्लड शिझॉन्टिसाइड डायरेक्ट नावं लिहा तुम्ही. बाकी लो इफिकेसी आणि हाय इफिकेसी डिवाइड करण्याची गरज नाही. ओके. तर हे झाले ब्लड शिझॉन्टिसाइड. मग हे आपण कशासाठी यूज करू शकतो तुम्ही मला सांगा? कोणत्या 2 गोष्टीसाठी आपण क्युअर साठी यूज करू शकतो? आणि अजून कोणत्या प्रोफायलॅक्सिस साठी यातले काही ड्रग यूज करू शकतो? सप्रेसिव्ह प्रोफायलॅक्सिस. ठीक. तर गॅमेटोसाइडल मध्ये कोणकोणते आहेत? प्रायमॅक्विन इज अ गॅमेटोसाइडल. म्हणजे प्रायमॅक्विन हा प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होतो, इरिथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होतो, गॅमेट्सवर ऍक्ट होतो, पण ब्लड शिझॉन्टिसाइडल त्याची ऍक्शन नाहीये. ओके. म्हणजे तो क्युअर साठी यूज होईल का? नाही. बरोबर. ओके. त्यानंतर क्लोरोक्विन आणि क्विनिन. क्लोरोक्विन, क्विनिन, प्रायमॅक्विन हे गॅमेटोसाइडल आहे. लक्षात आलं हे? तर हे क्लासिफिकेशन पहिल्या क्लासिफिकेशन पेक्षा सोपं आहे लक्षात ठेवायला. हो सर. ओके. त्यानंतरचं नेक्स्ट क्लासिफिकेशन
आता हे जे क्लासिफिकेशन क्लिनिकल यूजवर डिपेंड आहे. ओके. त्रिपाठीमध्ये तिन्ही क्लासिफिकेशन एका ठिकाणी नाहीत. मी नोट्समध्ये आणि याच्यात एका ठिकाणी केलेले आहेत, तर तुम्हाला लक्षात येईल ते. आता ट्रू कॉजल प्रोफॅलेक्टिक ड्रग आपल्याकडे अवेलेबल नाहीये. कोणता असेल तो जर आला तर, जो स्पोरोझाईटला किल. पण स्पोरोझाईटला किल कोणी करणारा ड्रगच अवेलेबल नाही. स्पोरोझाईटचं मॅच्युरेशन इनहिबिट करणारे ड्रग आहेत, जे प्री इरेथ्रोसाइटिक स्टेजवर ऍक्ट होतात. त्याला आपण काय म्हणतो? तिथे ड्रग कशासाठी यूज करतो आपण? कॉझल कॉजल प्रोफिलॅक्सिस. प्रोफिलॅक्सिस. मग कोणते? कॉजल प्रोफायलॅक्सिस. प्रायमॅक्विन, पायरिमिथामाइन, प्रोग्वेनिल. प्रोग्राम. फक्त प्रायमॅक्विन, प्रोग्वेनिल, पॅरामा असेल तरच कॉजल प्रोफिलॅक्सिसला यूज करू शकतो. प्रायमॅक्विन ऑल स्पेसीसच्या कॉजल प्रोफायलॅक्सिस. साठी ते यूज करू शकतो. स्पोरोझाईटचं मॅच्युरेशन सीझन मध्ये होऊ देत नाही. सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस, त्याला आपण किमोप्रोफिलॅक्सिस असंही म्हणतो. तर इरेथ्रोसाइटिक स्टेज सप्रेस होते. त्यात आपण आता हे सगळे ड्रग सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस साठी यूज करत नाही. जेवढे ब्लड शिझोंटिसाइडल आपण डिस्कस केले ते सगळे सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस साठी यूज करत नाही. आर्टिमायसिन इन डेरिव्हेटिव्ह शॉर्ट ऍक्टिंग आहे, त्यामुळे ते सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस साठी, म्हणजे ब्लड शिझोंटिसाइडल आहेत ते, पण ते क्युअर पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतात, परंतु सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिसला यूज करत नाही. सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस साठी लॉंग ऍक्टिंग ड्रग लागतात. लक्षात आलं? मग तुम्हाला कोणी विचारलं की आर्टिमायसिन इन डेरिव्हेटिव्ह ब्लड शिझोंटिसाइडल आहे, ब्लड शिझोंटिसाइडल आपण सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस साठी यूज करू शकतो का? करू शकतो. मग आपण आर्टिमायसिन इन डेरिव्हेटिव्ह करणार का? आपण, आपला आन्सर असेल नाही करू शकत, कारण ते शॉर्ट. शॉर्ट ऍक्टिंग आहे. तर सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस साठी ब्लड शिझोंटिसाइडल लागतात, पण ते काय पाहिजे? लॉंग ऍक्टिंग. लॉंग ऍक्टिंग. प्रोग्विन, नेफ्लोक्विन, डॉक्झीसायक्लिन, प्रोग्वॅनिल हे ड्रग सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस साठी वापरतात. क्लोरोक्विन, मेफ्लोक्विन, डॉक्झीसायक्लिन आणि प्रोग्वॅनिल. ओके. क्लिनिकल क्युअर साठी हाय इफिकेसी आणि लो इफिकेसी ड्रग जे मी मागच्या क्लासिफिकेशन मध्ये डिस्कस केले ते सगळे इथे येणार आहे. क्लिनिकल जे ब्लड शिझोंटिसाइडल ड्रग आहे ते सगळे क्लिनिकल क्युअर मध्ये येतात. मग त्यात हाय इफिकेसी आहे आणि लो इफिकेसी. हाय इफिकेसी मध्ये आर्टिमायसिन आहे, क्लोरोक्विन आहे, जे कॉमनली यूज करतात ते सगळेच आहे. त्यानंतर इमिफेन्ट्रिन, हॅलोफेंट्रिन, मेफ्लोक्विन, ॲटोव्हेकॉन, अमिओडायक्विन. आणि लो इफिकेसी मध्ये सल्फोनामाइड, टेट्रासाइक्लिन, क्लिंडामायसिन, प्रोग्वॅनिल, जे रेअरली यूज करतो आपण. बरोबर आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जे कॉमनली यूज करतात ते हाय इफिकेसी ड्रग आहे. क्लोरोक्विन, क्विनिन आणि आर्टिमायसिन नंतर तुम्ही लिहू शकता. आर्टिमिथर बरोबर ल्युमिफेंट्रिन कॉम्बिनेशन आहे, त्याचाच भाऊ हॅलोफेंट्रिन लक्षात ठेवू शकतात. ओके. तर हाय इफिकेसी लक्षात ठेवायला सोपे आहे. आणि लो इफिकेसी जे रेअरली यूज होतात, सल्फोनामाइड, टेट्रासाइक्लिन, क्लिंडामायसिन, ते लिहू शकता. तर ऍटलिस्ट काही ड्रग तुम्ही इथं लिहू शकतात. म्हणजेच क्लिनिकल यूजवर जे क्लासिफिकेशन तिसरं डिपेंड आहे, ते जर सेकंड क्लासिफिकेशन समजलं तर तिसरं त्याच्यावरूनच लक्षात ठेवायचं. कॉजल प्रोफिलॅक्सिसला कोणते ड्रग यूज करणार, सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिसला कोणते ड्रग यूज करणार, क्लिनिकल क्युअरला कोणते यूज करणार. तर क्लासिफिकेशन ऑफ अँटी मलेरियल विचारलं तर तुम्ही तिघांपैकी कोणतेही यूज करू शकता. दुसरं क्लासिफिकेशन थोडं सोपं आहे, तिसरं पण सोपं आहे, पहिला थोडा अवघड आहे. पण जर तुम्हाला असं विचारलं क्लासिफाय अँटी मलेरियल ड्रग बेस्ड ऑन क्लिनिकल यूज, तर तुम्हाला हे क्लासिफिकेशन लिहावं लागेल. जर तुम्हाला विचारलं क्लासिफाय अँटी मलेरियल ड्रग बेस्ड ऑन अफेक्टेड प्लाझ्मोडियल स्टेट, तर हे लिहावं लागेल. आणि जस्ट विचारलं क्लासिफाय अँटी मलेरियल ड्रग, तर तुम्ही कोणतंही लिहू शकता. तरी जनरली बेसिकच विचारतात क्लासिफाय अँटी मलेरियल ड्रग, असं डिटेलमध्ये तुम्हाला इतक्या मायक्रो लेवलवरचे विचारण्याचे चान्सेस नाहीये. तर आपण क्लासिफिकेशन मधले ड्रग पण डिस्कस केलेले आहे. तर राहिलेला पार्ट आपण संध्याकाळी डिस्कस करूया. 10 वाजता आपण घेऊया. राहिलेला मलेरिया आज आपण कंप्लीट करूया. तर तुम्ही बेसिक जी लाईफ सायकल वगैरे ते सगळं करा, म्हणजे तुमचं आज संध्याकाळच्या लेक्चरला मलेरिया 80% पॉइंट्स क्लिअर झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही जस्ट रीड केलं तरी तुमचं ते क्लिअर होऊन जाईल. लॉंग क्वेश्चन, शॉर्ट नोट, सगळ्या गोष्टीमध्ये त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण संध्याकाळी राहिलेले जे आहे पाठ त्यात येणार आहे. 10 ते 11:30 आजच आपण संपवायचा ट्राय करणार आहोत. बरोबर आहे. त्या दृष्टीने आपण करेक्ट 10ला स्टार्ट करूया. ओके, चालेल. ओके.